न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। बजाज हेल्थकेअर कंपनीला मनसे कामगार नेते गजानन राणे यांची भेट। बजाज हेल्थकेअर कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कामगार नेते गजानन राणे यांनी आज सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी कंपनीतील कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। कामगारांच्या दैनंदिन समस्या, वेतन, कामाचे तास, सुरक्षितता तसेच इतर मूलभूत सोयी सुविधांबाबत चर्चा करण्यात आली। कामगारांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी मनसेकडून योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन गजानन राणे यांनी दिले। या भेटीच्या वेळी समीर मोरे, विशाल जाधव, अनंत दळवी आणि जालिम तडवी, अजित म्हात्रे, रेंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। कामगारांच्या हक्कांसाठी मनसे नेहमीच कटिबद्ध असून भविष्यातही अशा भेटींच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। वार्ताहर शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट। आय न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बोईसर येथील बोईसर MIDC क्षेत्रामध्ये आहेत आणि मनसेचे कामगार नेते गजानन राणे साहेब आपल्या समोर आहेत। त्यांना आपण जाणून घेऊया की साहेब आपण इथे आज भेट दिली, आपण कामगारांसंदर्भात काय सांगणार? तारापूर MIDCमध्ये बजाज हेल्थकेअर नावाची जी कंपनी आहे त्या ठिकाणी 4.5 वर्षापूर्वी आमची युनियन स्थापन झालेली आहे। ही युनियन स्थापन झाल्याच्या नंतर पहिली पगारवाढ आम्ही जी केली होती ती 9,990 रुपयाची पगारवाढ केली होती। त्या माध्यमातून कामगारांना चांगली पगारवाढ मिळाली। कामगारांची युनियन त्या ठिकाणी स्थापन झाली। जॉब सेफ्टीचा विषय होता, त्या ठिकाणी बघायला गेलं तर इंडस्ट्रियल सेफ्टीचा देखील विषय होता। बऱ्याच अंशी कामगारांना सुरक्षा उपकरणं दिली जात नव्हती, जी युनियन लागल्याच्या नंतर दिली गेली। तसं बघायला गेलं तर ही कंपनी 1993 पासून त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे, परंतु या बाबतीमध्ये ना कधी कामगारांनी जागरूकता दाखवली ना व्यवस्थापनाने जागरूकता दाखवली। परंतु मनसेचे सभासद झाल्याच्या नंतर त्यांची पहिल्यांदी वैयक्तिक सुरक्षा कशी असावी, काय असावी या बाबतीमध्ये आम्ही पहिल्यांदी मॅनेजमेंटशी बोलून त्यांना त्या सगळ्या सुविधा मिळवून दिल्या। नंतर पगारवाढ केली। आता ही दुसरी पगारवाढ आहे। त्या पगारवाढीची चर्चा चालू आहे आणि ही पगारवाढ देखील चांगली भरभक्कम पगारवाढ व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे।